ए बारक्या, अरे महिना संपलाय बाबा. काय किती गल्ला झालाय जरा दे चल. हा दादा 30,000 झाला या महिन्याचा. हे अशीच मेहनत करत राहा आणि 30चे 35 कसे होतील ह्याच्याकडे लक्ष दे. चल येतो मी. अरे किती दिवस तू असंच काम करणार? सगळे पैसे जे आहे ते भावाला देतो, तुझ्याकडे का राहतंय? काय नाही चालून जातं माझं. जेव्हा जमिनीचे तुमचे वाटप होईल ना, तुझा भाऊ तेव्हा काहीच नाही देणार तुला, हे लक्षात ठेव. सगळं हडकून बसेल तो. नाही माझा मोठा भाऊ येतो माझ्यासोबत असं नाही करणार. तुला वाटतं ना आता तुझ्या भावाला सांग की मला एक आता गाडी पाहिजे, बघ तुला देतो का घेऊन. हे बघ ना तुझ्या समोरच लावतो. हॅलो दादा, हा मला आहे ना गाडी घ्यायची, मला जरा पैसे पाहिजे. अरे भाऊ, आता माझ्याकडे पैसे नाहीयेत. बघ तुला बोललो होतं ना, हे असं असतं. मला सगळा अनुभव आहे भाऊ. जाऊ दे भाऊ, काय विषय नाहीये. तशी पण ही प्रॉपर्टी माझी नाहीच आहे. तुला माहितीये का, मी अनाथ आहे. त्यांनी मला लहानपणापासून सांभाळलं, एवढं सगळं दिलं, हेच माझ्यासाठी लई आहे. छोट्या, हे घे तुझ्या नवीन गाडीची चावी. अरे दादा, तू माझ्यासाठी नवीन गाडी घेतलीस? अरे दादा थँक्यू. हा बारक्या, पैसे काय तुझ्यापेक्षा जास्त आहे का रे? पण कसं आहे, मार्केटमध्ये माहिती आहे ना कशी फसवणूक असती. तुला कुणी बी काही फसवलं असतं. त्यामुळे मी स्वतः गाडी घेऊन आलो आणि तुला दिली. मी गाडी नीट चालवायची बरं का, फास्ट नाही चालवायची गाडी. हा दादा, बघितलं माझा भाऊ कसा आहे. हा, आणि तुमच्यासारखे लोक येतात लगेच भावाभावांमध्ये भांडणं लावायला. तुम्हाला काय दुसरे काम आहेत का? कधीतरी चांगला विचार करा जरा.